नमस्कार, मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेताजी जाधव. आपण पाहणार आहोत 7 डिसेंबर रोजीचा महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. येणार 24 ते 48 तासांमध्ये उत्तर भारत म्हणजे जम्मू काश्मीर, लेह लडाख, गिलगिट बाल्टिस्तान या भागामध्ये एक वेस्टर्न डिस्टर्बन्स येण्याची दाट शक्यता. या वेस्टर्न डिस्टर्बन्समध्ये उत्तरेकडून दक्षिणेने जे वारे वाहतील या वाऱ्यामुळे ही थंडी हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र जर राज्याचा जर विचार केला, राज्याचा फक्त उत्तरेचा भाग जो असेल, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव हा उत्तरेकडील भागामध्येच किंचित थंडीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. उर्वरित संपूर्ण राज्यामध्ये मात्र थंडीमध्ये घट होण्याचीही शक्यता आहे. तापमानामध्ये वाढ अधिक होण्याची शक्यता जास्त, कारण की बंगालच्या उपसागरामधून जे बाष्पयुक्त वाऱ्यांचा पुरवठा होतो आहे त्या बाष्पयुक्त वाऱ्याच्या पुरवठ्यामुळे राज्याचा बहुतांश जिल्हे असतील, म्हणजेच याचबरोबर दक्षिण भाग असेल, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, याचबरोबर मराठवाड्याचा छत्रपती संभाजीनगर असेल, बीड असेल या भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळतं. काय भागामध्ये तुरळक सरी आपल्याला आजही पाहायला मिळणार, आज रात्रीही या ठिकाणी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. येणाऱ्या 24 तासाला जर पावसाचा विचार केला, बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात जे बाष्पयुक्त वाऱ्यांचा पुरवठा होतोय त्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे राज्यामध्ये मेघगर्जनेसह पावसाची दाट शक्यता आहे. सर्वप्रथम आपण कोकणाचं जर पाहिलं, कोकणाचा जो दक्षिण भाग असेल, रत्नागिरीचा दक्षिण भाग, याचबरोबर सिंधुदुर्गचा दक्षिण भाग, याच्यामध्ये कणकवली असेल, वेंगुर्ला असेल, वैभववाडी, तसेच कुडाळ, तसेच रत्नागिरीचा राजापूर, संगमेश्वर आणि लांजा या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतो. जो घाटमाथ्याचा भाग असेल, कोल्हापूरचा संपूर्ण जिल्हा या भागामध्ये काही भागामध्ये विजेचा कडकडासहित मध्यम स्वरूपाचा पावसाची दाट शक्यता आहे. सांगली जिल्ह्याचा विचार केला तर जत, कवठेमहांकाळ, आटपाडी या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा, तसेच मिरज असेल, कडेगाव, पलूस या भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं व काही ठिकाणीच हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो. त्याचबरोबर वाळवा असेल, शिराळा असेल या भागामध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो. सातारा जिल्ह्याचा विचार केला, सातारा जिल्ह्याचा दक्षिण भाग असेल, कराड, पाटण, याचबरोबर खटाव, मान, सातारा, कोरेगाव या भागामध्येही ढगाळ वातावरण पाहायला मिळाले. मात्र पावसाची शक्यता फार कमी झाला तर तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. याचबरोबर सोलापूर जिल्ह्याचा विचार जर केला, सोलापूर जिल्ह्याचा उत्तर भाग असेल म्हणजे बार्शी, म्हाडा, तसे उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, याचबरोबर दक्षिणेतील मंगळवेढा आणि सांगोला या भागामध्येही ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे व हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. तसेच माळशिरस असेल, पंढरपूर असेल या भागामध्येही ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं. याचबरोबर पुणे संपूर्ण जिल्हा असेल, अहमदनगर, अहिल्यानगर संपूर्ण जिल्हा या भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर मराठवाड्याचा विचार केला, मराठवाड्याचा दक्षिण भाग असेल म्हणजे धाराशिव असेल, लातूर संपूर्ण जिल्हा, नांदेडचा दक्षिण भाग, याच्यामध्ये मुखेड, बिलोली, याचबरोबर देऊळ हा जो भाग असेल या भागामध्येही आपल्याला 1 ते 2 ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. अन्यत्र मात्र जर पाहिलं तर फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याचबरोबर आपण विदर्भाचा जर विचार केला, विदर्भाचा जो दक्षिण भाग असेल, विदर्भ यवतमाळचा राळेगाव, कळंब, यवतमाळ, वणी, याचबरोबर चंद्रपूर संपूर्ण जिल्हा आणि गडचिरोलीचा संपूर्ण जिल्हा या भागामध्येही ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं व झाला पाऊस तर कदाचित 1 ते 2 ठिकाणी हलक्या व काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला येणाऱ्या 24 तासांमध्ये पाहायला मिळू शकतो. याचबरोबर उत्तरेचा जर विचार केला, उत्तरेचा संपूर्ण भाग असेल, नागपूर, भंडारा, गोंदिया या भागात फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळणार. याचबरोबर छत्रपती संभाजीनगर असेल, बुलढाणा, अकोला या भागामध्ये जर स्थानिक ढग निर्माण झाले तर मात्र हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. तसेच खांद्याचा जर विचार केला, खांद्यातील धुळे, नंदुरबार, जळगाव या भागामध्ये कोणत्याही पद्धतीचा पाऊस पाहायला मिळणार नाही. थंडीमध्ये किंचित वाढ होऊ शकते, मात्र ही जी वाढ आहे ही फक्त 2 ते 3 दिवसापुरतीच आहे. परत एकदा राज्यामध्ये परत एकदा उष्णता वाढण्याची दाट शक्यता आहे. मिनिमम टेम्परेचर विचार केला, म्हणजे थंडीचा जर विचार केला, सर्वाधिक कमी टेम्परेचर राहणार आहे ते म्हणजे जळगाव, धुळे, नंदुरबारचं आणि नाशिकचा उत्तरेकडील भाग या भागामध्ये 14 ते 16 डिग्री सेल्सिअस तापमान राहू शकतं व संपूर्ण मध्यवर्ती भाग असेल, पुणे, याचबरोबर अहिल्यानगर, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर असेल, याचबरोबर अकोला, अमरावती हा भाग असेल या भागामध्ये 18 डिग्री सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता व संपूर्ण दक्षिण भाग असेल या भागामध्ये 20 ते 22 डिग्री सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता. याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, विदर्भाचा संपूर्ण भाग, याचबरोबर कोकण किनारपट्टीचा जर विचार केला, संपूर्ण किनारपट्टीमध्ये शक्यतो 23 ते 24 डिग्री सेल्सिअस तापमान राहण्याची दाट शक्यता आहे. हे होतं उद्याचं हवामान अपडेट. जर आतापर्यंत हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल, कृपया सबस्क्राईब करा, बेल आणि नक्की करा. धन्यवाद.